तर या ठिकाणी काही शेतकरी आहेत आणि देगलूरमध्ये जवळपास 20,000 लोकांना पीक विम्यापासून त्यांना वंचित राहावं लागलं। तर या ठिकाणी कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। तर या ठिकाणी काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। तर नेमकं सांगा की किती गावच्या लोकांना पीक विमा भेटलेला नाही। देगलूरचा जर विचार केला तर देगलूरमध्ये देगलूर सर्कल, मरखेल आणि खानापूर सर्कल या 3 सर्कल मधले सर्वच गावामध्ये पीक विमा आलेला नाही। बाकी इतर गावामध्ये पीक विमा आलेला आहे, पण या गावामध्ये अजिबात पीक विमा आलेला नाही। आणि खूप संशोधन केल्यानंतर असं लक्षात येतं की राज्य सरकारचा हिस्सा मिळाला नसल्यामुळं उशीर होत आहे असं कारण सांगण्यात येत आहे पीक विमा कंपनीकडून। पण या गोष्टीवर शेतकरी विश्वास करायला तयार नाहीत आणि या बाबतीत लोकप्रतिनिधीने आपली भूमिका वठवावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे। आजपर्यंत लोकप्रतिनिधी या बाबतीत लक्ष घातलेले नाही, हेही शेतकऱ्याच्या निदर्शनात लक्षात येत आहे। आम्ही सर्व शेतकरी याचकरिता कलेक्टर ऑफिस मध्ये हे निवेदन देऊन सांगत आहोत की पीक विमा कंपनी लवकरात लवकर जर या बाबतीत कार्यवाही करत नसेल तर आमरण उपोषण किंवा रस्त्यावर उतरावं लागेल, अन्य पर्याय निवडावे लागतील आणि तीव्र आंदोलन करून या मंडळावर झालेला अन्याय आम्हाला दुरुस्त करावा लागेल। एकूण नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 13 मंडळ अशी आहेत की जे उपेक्षित आहेत आणि ज्यांना आजपर्यंत एकही रुपयाचा पीक विमा भेटलेला नाही। एकीकडे पीक विमा देण्यात येते आणि दुसरीकडे देण्यात येत नाही। या पद्धतीनं एक प्रकारचा अन्याय काही शेतकऱ्यावर करण्यात येतो आणि हे मात्र कोड न सुटणार आहे। आपलं आमदार साहेब आणि खासदार साहेबांशी काही ह्या विषयावर बोलणं झालं का? नाही, आमचे प्रतिनिधी कैलास भाऊ यांनी या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये काही तसं अधिकृत आज काय काय या ठिकाणी आपण केलं? सर्व 3 मंडळाचे जे शेतकरी बांधव आहेत, जवळपास 200 शेतकरी बांधव या ठिकाणी उपजिल्हाधिकारीच्या मार्फत आम्ही जिल्हाधिकारी तसेच पीक विमा कंपनीचे सर्व अधिकारी यांना रितसरपणे निवेदन देण्यात आलेले आहे। आणि खरं सांगायचं झालं तर गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट मध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे, शेतकरी बांधव जे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं होतं त्याचं नुकसान भरपाईसाठी एकत्र जमा होऊन या सरकारकडे आमचं साकडं होतं की आम्हाला पुरेशी जी मदत हवी ती मिळाली पाहिजे, या हेतून आम्ही एकत्र आलेलो आहोत। मला एवढंच सांगायचं आहे की स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत, ज्या पद्धतीनं आपला पीक विमा मंजूर झाला, 813 कोटीचा पीक विमा मंजूर झाला म्हणून श्रेय घेऊन बॅनरबाजी करत होते, त्या लोकप्रतिनिधीचा आम्ही जाहीर निषेध करतो। ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या मध्ये जायचं असतं, शेतकऱ्यांच्या समस्या सोडायचं असतं, परंतु इथल्या लोकप्रतिनिधींना जरा सुद्धा वेळ नसून ते फक्त मुंबई सारखे दौरे करत आहेत आणि शेतकरी बांधवाला वाऱ्यावर सोडत आहेत। या ठिकाणी आम्ही त्या लोकप्रतिनिधीचा जाहीर निषेध करतो। तर या ठिकाणी आपण पाहिलं की शेतकरी या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। बऱ्याचशा गावामध्ये या ठिकाणी पीक विमा भेटलेला नाही, जवळपास 20,000 लोकांना भेटलेला नाही असं या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। STV 125 न्यूज, सुनील मधमिरे पाटील, देगलूर।